MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बॉर्डरवरच्या कित्येक शहरांवरती पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये कित्येक शहरांमध्ये शेलिंग सुद्धा म्हणजे तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। मात्र यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। जे ड्रोन पाकिस्तानाच्या हद्दीतून आलेले होते त्यातले जवळपास 50हून अधिक ड्रोन जे आहेत ते भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं तोडून पाडलेले आहेत, त्यांना हाडून पाडलेला आहे। कुठलाही हल्ला शहरांवरती होऊ दिलेला नाहीये। मात्र काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीर मधले जे राजौरी डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या थंडी कसे हा परिसर आहे, इथे सुद्धा आपण पाहतोय की वरच्या भागामध्ये जी वस्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळे जे आहेत ते रात्रीच्या सुमारास पडले। त्याचबरोबर इथून काही तासांच्या अंतरावरती असणाऱ्या 2 तासाच्या अंतरावरती असणारा पूंछ जिल्हा जो आहे तिथे सुद्धा शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास पाकिस्तानाच्या हद्दीतून तोफगोळे जे ते डागण्यात आलेले आहेत। आणि आता आपण पाहतो की जे नुकसान वरच्या भागामध्ये असणारी वस्ती राजौरी जिल्ह्यातली ही थंडी कसी परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे जे आहेत ते वस्तीवरती पडलेले होते। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं कित्येक हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले असले, परतवले असले तरी काही भागामध्ये मोजकं असं नुकसान झालेलं आहे। त्यापैकीच एक परिसर हा राजौरी जिल्ह्यातला थंडी कसी परिसर आहे आणि इथे आपण पाहतोय जे नुकसान झालेलं आहे तिथे भारतीय लष्कर सध्या काम करत आहे। मात्र अगदी या गावाच्या वेशीवरतीच म्हणजे जो वरती वस्ती जी आहे तिथे वेशीवरती जम्मू काश्मीर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। बरेचसे इथले रहिवासी जे आहेत ते आता इथल्या परिसरातून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत। मात्र आतमध्ये जाण्यासाठी फक्त जे रहिवासी आहेत जे ते राहतात ज्यांचं वास्तव्य आहे त्याच लोकांना वरपर्यंत सोडलं जात आहे। प्रत्येक गाड्यांची तपासणी होते आहे। फक्त राजौरी जिल्ह्यातल्या थंडी कसी परिसरात बरोबरच आणखी काही बॉर्डरवरचा भाग आहे तिथे अशा पद्धतीने हल्ल्यांचा प्रयत्न झालेला होता। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे सगळे हल्ले जे आहेत पाकिस्तानचे ते हाणून पाडलेले आहेत आणि पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडलेला आहे। पाकिस्तानकडून वारंवार बॉर्डर लाईनची वरची जी काही गावं आहेत किंवा बॉर्डर लाईन आहे तिथे अंधाधुंद गोळीबार केला जातोय आणि हल्ल्यांचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। मात्र भारतीय लष्कर या पाकिस्तानच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर देताना सुद्धा पाहायला मिळतं आहे। भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानातल्या 8 शहरांना टार्गेट केलेलं आहे। मात्र जम्मू काश्मीरमधला बराचसा भाग आहे तो अफेक्टेड झालेला आहे। पूंछमध्ये सर्वाधिक मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय की पूंछमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे टाकण्यात आलेले होते आणि त्यामुळे वस्तीचं नुकसान झालेलं होतं। त्याचबरोबर 13 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला होता। मात्र आता राजौरी जिल्हा त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणि कुपवाडा त्याचबरोबर इथला जम्मू काश्मीरचा जो भाग आहे जम्मू काश्मीरला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं। मात्र इथले सगळे हल्ले जे आहेत ते भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडलेले आहेत। कुठलंही फारसं नुकसान शहरांना होऊ दिलेलं नाहीये। पाकिस्ताननं जवळपास 15 शहरांना टार्गेट केलेलं होतं। मात्र या 15 शहरावरचे हल्ले जे आहेत ते एअर डिफेन्स सिस्टीमच्या कमालीच्या ताकदीमुळे सगळे हाणून पाडण्यात आलेले आहेत। मात्र आता काही भागामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे तिथे पोलिसांचा जम्मू काश्मीर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे आणि या भागामध्ये आपण पाहतो की अगदी गेटवर हे जम्मू काश्मीर पोलीस आहे, त्याच्या वरच्या बाजूला जो थंडी कसी वस्तीचा जो काही परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग झालेलं होतं आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। मात्र पाकिस्ताननं पुन्हा एकदा केलेल्या या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराच्या वतीनं उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं आहे। भारतीय नौदलानं कराची पोर्टवरती पुन्हा एकदा एक जोरदार हल्ला सुद्धा केलेला आहे आणि 1971 नंतर पुन्हा एकदा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं भारतीय लष्करानं उत्तर जे आहे ते कराची पोर्टला दिल्याचं कळतं आहे। पाकिस्तान वारंवार अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करतंय। युद्धाची अधिकृत घोषणा नसताना सुद्धा दोन्ही देशांकडून जे आहे ते आपण गोळाबारी होत असताना पाहायला मिळतोय। त्याला हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा भारत प्रयत्न करत आहे। मात्र पाकिस्तानची मुजुरी काही केल्या कमी होताना पाहत नाहीये। अनेक शहरांना पाकिस्तान जी काही सीमेलगतची शहरं आहेत सीमेलगतची राज्य आहेत त्यांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहे आणि आता बऱ्याचशा भागामध्ये जम्मू काश्मीरच्या अशा पद्धतीने हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय। मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्करामुळे आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हाणून पाडण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH